तर जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज चाललो होतो मागे गणेश उत्सव म्हणजेच बदलापूरच्या राजाचं दर्शन घ्यायला. तर सरळ निघालो मित्राकडे, मित्राला घेतला आणि सरळ बोललो चला आता जाऊया आपण बदलापूरच्या राजाचं दर्शन घ्यायला. तर आज होता शनिवार बोललो म्हणजे शनिदेवाचा वार. तर सर्वात प्रथम आम्ही गेलो शनिदेवाच्या पाया पडायला. मग आम्ही शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि शनिवार म्हणजे रोज माझा मित्र शनिदेवाचं दर्शन घ्यायला येतो आणि मग शनिदेवाचं दर्शन झालं आणि मग तसंच तर सरळ निघालो आम्ही बदलापूरच्या राजाचं दर्शन घ्यायला. कारण का आज बदलापूरच्या राजाचं विसर्जन सोहळा होता आणि विसर्जन सोहळा म्हटलाच का एकदम वाजत गाजत आमचा राजा पूर्ण बदलापूर नगरीतून सरळ उल्हास नदीवर निघतो. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आमच्या बदलापूरच्या राजाचं मुखदर्शन कसं असते ते. तर आज होता टब्बूचा वाढदिवस म्हणजेच माझ्या लाडक्या बाचीचा वाढदिवस. तर गणपती बाप्पाच्या चरणाशी माथा ठेवून बोललो हा तिचा दिवस आनंदाचा सुखमय समृद्धीचा जावो हीच देवाकडे प्रार्थना करतो. देवा गणराया वंदितो तुला नाम तुझे घेतो मुखान. आणि बाप्पाच्या चरणी माथा टेकून बाप्पाला प्रार्थना केली की जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला मात देईल एवढी बाप्पा माझ्यात शक्ती दे. आणि तिथूनच बाजूला निघालो आम्ही लहान बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घ्यायला. तो मुखान मोरया तुझी सहारा. आणि छोट्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पालाही बोललो की माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मला मात करण्याची शक्ती दे. आणि मग बदलापूरचा राजा म्हटलं म्हणजे काय, मग गर्दी पाहिजे ना. मग तुम्ही बघू शकतात बदलापूरच्या राजाच्या दर्शनासाठी तुटला माझ्या पाणी. नंतर थेट निघालो जत्रेत. तर तुम्ही बघा गर्दी. मग काय जत्रा म्हटली म्हणजे निघती दुकानातून असते ट्रॉफीमधून निघालो आम्ही ना. आज होतं बदलापूरच्या राजाचं विसर्जन म्हणजे काही ट्रॉफिक भेटणारच आम्हाला. मग थेट निघालो आम्ही आमच्या सरळ घरच्या रस्त्याला. आणि मग तुम्ही इथं बघू शकतात का जसा लोणावळ्यावरून एकविरेला जाताना बोगदा येतो तसाच आमच्या बदलापूर ईस्टवरून बदलापूर वेस्टला झाला बघा किती मोठा बोगदा येतो. आणि मग काय निघालो बोगद्यातून सरळ मग आम्ही आमच्या घरच्या रस्त्याला. आणि खंड्याला घाटात कसं वाकरे टिकरे टर्न असतात तसंच इकडे बघा आता तुम्हाला दाखवतो असती पुढं यो आमचा शांतीनगर घाट आहे. मग इथून काय सरळ आम्ही निघालो घरच्या रस्त्याला. मग बोललो आता झालं बाप्पाचं दर्शन ना. आम्हाला निघायचं होतं कामाला कारण का आज होता आमचा ऑडिट. आम्ही बोललो का चला लवकर जाऊया आणि तिथून तसं कामाला निघूया. मग चला बाय बाय, जय शिवराय. आता इथे करतो मी ब्लॉग एंड.